महाराष्ट्रातला सामाजिक संघर्ष आता तीव्र स्वरूप धारण करतो आहे आरक्षणाच्या प्रश्नावर। आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते युवा नेते राहुल गांधी यांनी असं म्हटलं होतं की ओबीसींना समजून घेण्यात मी कमी पडलो। कदाचित पक्षाने केलेली ही चूक त्यांनी आपल्या अंगावर घेतली असेल की काय, परंतु खरोखर ओबीसींना आता काँग्रेस पक्षांतर्गतही न्याय अनुभवता येतो का हे जाणून घेण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि जातीय तसंच आरक्षणाचा जो संघर्ष चाललाय या सगळ्या प्रश्नांना घेऊन आज आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत महनीय अतिथी आहेत ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय भानुदास माळी सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे। नमस्कार सर, म्हणजे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं की ओबीसींना समजून घेण्यात कमी पडलो किंवा मी समजून घेऊ शकलो नाही, परंतु आता तो प्रश्न समजून घेतला। तुम्ही काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलमध्ये काम करतायत, खरंच असं वाटतंय की काँग्रेसमध्ये आता ओबीसींचे चांगले दिवस आले? 100% आलेले आहेत। कारण कसं आहे, या देशामध्ये ओबीसीची संख्या मोर दॅन 65% आहे, पण तो समाज आमच्यापाशी नाही आहे। आणि स्वतः राहुल गांधींनी मान्य केलं आहे की ओबीसींना ज्या पद्धतीनं हँडल करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं त्यांच्याशी आम्हाला ट्रॅक करायला पाहिजे होतं, ते आम्ही गेल्या काही दिवसामध्ये ट्रॅक केलं नाही। आमचा ओबीसीचा दिल्लीला मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी हे करू शकलो नाही, ही माझी राजकारणातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि त्याने ते कबूल केलंय। आता राहुल गांधींनी स्वतः कबूल केलंय, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसनं ही चूक केलेली आहे, हे पण मी मान्य करतो। म्हणजे मी त्यावेळेला असेल नसेल किंवा पदाधिकारी असेल, काँग्रेसमध्ये जरी असलो तरी पदाधिकारी नसेल कदाचित, पण 100% काँग्रेसनं सुद्धा ती चूक केलेली आहे। आणि भविष्य काळामध्ये आम्हाला ओबीसींना जवळ घेण्याकरता किंवा त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचा काँग्रेस विचार बिंबवण्याकरता आम्हाला काही खास प्रयत्न करावे लागतील आणि ते चॅलेंज मी ओबीसी विभागाचा अध्यक्ष म्हणून ते मी स्वीकारलेला आहे। बिलकुल। राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची भूमिका देशभर घेतली आणि त्याची प्रत्यक्ष कृती त्यांनी तेलंगणामध्ये केली, आता कर्नाटकमध्ये ते सुरू आहे। मात्र जातनिहाय जनगणनेच्या नंतर त्यांनी आरक्षणधारी प्रवर्गांमध्ये एक वर्गीकरणाची भूमिकाही घेतलेली आहे। म्हणजे एससीमध्ये अ ब क ड असेल, ओबीसीमध्ये आता जसं सध्याच्या सरकारने जो रोहिणी आयोगानुसार जे विभक्तपणा जो आणलेला आहे, म्हणजे आरक्षणधारी वर्गाला त्यांचा जो सामाजिक लढा आहे त्यापासून परावृत्त करण्याची ही भूमिका आहे की ही खरोखर सामाजिक न्यायाची आहे म्हणून राहुल गांधी त्याचं समर्थन करतात? नाही 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 नाही, राहुल गांधींनी या भूमिकेचं समर्थन केलेलं नाही। आता जो रोहिणी आयोग आहे त्या रोहिणी आयोगाला काँग्रेसचा प्रखर विरोध आहे। आता कसं आहे की लोकांना भूलथापा देत आहेत, तुम्हाला 27% आहे, कुंभारांना सांगतात तुम्हाला लगा 7% मिळेल, वडारांना सांगतात तुम्हाला 4% मिळेल, पुन्हा नाभिकाला सांगतात तुला 2% मिळेल, ह्याला मिळेल, असं जी चित्र निर्माण केलं जात आहे हे अत्यंत चुकीचं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं चालू आहे। आणि 100% आम्ही कितीही विरोध केला तरी ते ओबीसींच्या मधला हा जो रोहिणी आयोग आणणार आहे तो नजीकच्या काळामध्ये 100% देशामध्ये येणार आहे। आता तो राष्ट्रपतींच्या सहीला आहे, आम्ही अनेक दिवस त्याच्यावरती अभ्यास करतोय। रोहिणी आयोगावरती चांगला अभ्यास झालेला आहे। ओबीसींच्या मध्ये फूट पाडायची आणि त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं हे महाषडयंत्र हे RSSच्या माध्यमातून त्यांच्याकडे आलेलं आहे। आणि मग काही दिवसांनी आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी येऊ शकते आणि ती यावी हीच भूमिका त्यांची आहे। आणि म्हणूनच त्यांनी त्या ओबीसींच्या मध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वर्गीकरण करून आम्हाला संपलं पाहिजे हा उदात्त म्हणजे त्याला थर्ड क्लास हेतू म्हणतो आपण, तो थर्ड क्लास हेतू त्यांचा आहे RSS वाल्यांचा। आणि RSS वाल्यांचा पॅटर्न हे भाजप राबवून या देशाचे तुकडे करून राख रांगोळी करायचं महाभयानक पाप या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या माध्यमातून, अडवाणीच्या माध्यमातून, तुमच्या शहाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू। ओबीसी सेलचे तुम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना म्हणजे ओबीसी प्रवर्गाला जर आपण पाहिलं तर इथला कुणबी, माळी, धनगर, बंजारी हा प्रामुख्याने शेतीप्रधान आहे। इथल्या बाकी ज्या जाती आहेत त्या कारागीर जाती आहेत आणि व्हीजेएनटी ज्या जाती आहेत ह्या इथं व्हीजेएनटी आहेत परंतु केंद्रात ओबीसी आहेत। मग या सगळ्या ओबीसी प्रवर्गाला संघटित करताना तुम्हाला काय नेमकी अडचणी येतात? नाही, अडचणी भरपूर येत आहेत। एक तर काँग्रेसनी गेल्या काही दिवसामध्ये जी चूक केलेली आहे ओबीसींना थोडंसं नकळत दुर्लक्षित करण्याची, त्याचा परिणाम मला हे संघटन करताना होतोय। आणि आता लोकांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे की आता ओबीसीचं आरक्षण राहणार का, ओबीसीचं आरक्षण आता गेलेलंच आहे, त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये काही करू नये आणि आपण ह्या भानगडीत पडू नये अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे।
त्यामुळं हे संघटन उभं करताना मला निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये फार मोठा संघर्ष करावा लागतो. पण अलीकडच्या काळामध्ये काही भटक्या विमुक्तातले लोक आहेत, उदाहरणार्थ तुकाराम माने आहेत, झुंजार मोनिक आहेत, ही काही लोक मला जॉईन झालेले आहेत, ती तुम्हाला मी नावं सांगतो. त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बसवराज कांजे लिंगायत समाजाचे आहे, डॉक्टर कैलास गौड आहेत, डॉक्टर अनिल साळुंके आहेत, तुकाराम माने भटक्या वडार समाजाचे आहेत पण रिटायर्ड इंजिनियर आहेत, आणि अशा पद्धतीचे शंभू म्हात्रे आमचे आगरी समाजाचे आहेत, नंदू कुंभार आहे, माळी समाजाचा तर मोठा वर्गच ओबीसीचा आहे, वंजारी समाजाचा आहेत, आमचं धनराज राठोड बंजारा समाजाचा आहे. अशा अनेक लोकांना आम्ही आता बरोबर घेतोय आणि बरोबर घेऊन हे जे विस्कटलेलं संघटन आहे किंवा ज्या संघटनेचा सत्यानाश झालेला आहे ते सगळं एकत्रित आणून काँग्रेसच्या पाठीमागे ही मोठी ताकद हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी ओबीसी विभागाच्या माध्यमातून करतो आहे. आणि याला आमचा राहुल गांधींचा पाठिंबा आहे, हर्षवर्धन सकपाळांचा पाठिंबा आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जैन यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे संघटन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आता परवाच पुण्याला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आले होते, त्यावेळेला आम्ही एक 12 बलुतेदार 18 बलुतेदार आणि सिव्हिल सोसायटीमध्ये काम करणाऱ्या लोकांची एक बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये आम्ही निरोप दिला. 85 ऑर्गनायझेशनचे लोक आले, फक्त 10 लोकांनाच आम्ही चर्चा करू शकलो, अजून 75 लोकांशी आम्ही बोलू शकलो नाही, म्हणजे वेळ नव्हता आमच्याकडे. राष्ट्रीय अध्यक्ष आले होते पण त्यांना जेवढा पाहिजे तेवढा वेळ देऊ शकला नाही. म्हणजे लोक आज काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत. आज हळूहळू लोकांच्या मध्ये परिवर्तन व्हायला लागलंय. भटक्या विमुक्ताचा असेल किंवा इतर समाजातले अति मायक्रो ज्याला म्हणतो आपण, ज्याला भंगी समाजाचं आपण समजतो, अति मायक्रो ओबीसी आहेत, किंवा जे गालंदी समाज आहे, तेली समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बाकीचा नाभिक समाज आहे, हे जे समाज मायक्रो ओबीसी आहेत, कुंभार समाज, हे सगळे लोक आता काँग्रेसकडे येण्याच्या विचारामध्ये तयारीत आहेत. फक्त आम्हाला त्यांना जाऊन अप्रोच व्हायचा आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही काय मेळावे, काय संघटना, काय बैठका, काय वैचारिक चर्चासत्र अशा पद्धतीचा आम्ही राबवून हा जो विस्कटलेला समाज आहे हा काँग्रेसच्या बाजूने आणून काँग्रेसची ताकद वाढवण्याचं काम हे माझ्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये करायचा निर्णय घेतलेला आहे. बिलकुल. या सगळ्या काम करताना म्हणजे एका कवीची अशी एक कविता आहे की तो कवी तुल्यबळ बोलत असताना असं म्हणतो की तू या इथल्या मतदार याद्यांमध्ये आहे, गावाचा तुझा पत्ता आहे, पण माझा पत्ता गायब आहे. म्हणजे खास करून VJNT जो समुदाय आपल्या समोर सोबत जो जोडलेला आहे त्यांना गाव नाहीत, म्हणजे त्यांचं वतनदारीचं गाव नाही, अजूनही भटके आहेत. अशा समाजासाठी एक गावाचं राजकीय पातळीवर त्याचं अस्तित्व दिसावं यासाठी काही विशेष योजना आपण ओबीसीच्या या सेलच्या माध्यमातून राबवणार आहात का? असं आहे की आता काही लोकांचं मतदार यादीत नावच नाही. आता त्याला काय आहे, एवढंच काय घेऊन बसलाय, काही लोकांना अजून दफनभूमी नाही आहे. अनेक समाज असे आहेत की त्यांना दफनभूमी नाही आहे. किती वाईट आहे. या लोकशाहीचं देश म्हणतो आपण, गेल्या 100-125 वर्षामध्ये त्या लोकांना दफनभूमी नाही. मग मतदार यादीचं नाव तर सोडा, दफनभूमी नाही आहे, त्यांना दुसरीकडे कुठेतरी त्या प्रेताचे विल्हेवाट लावावे लागते. इतकी वाईट अवस्था आहे. आणि म्हणून त्या समाजासाठी आता लढा उभा करणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून आज तो वोट चोरीचा मुद्दा जो काँग्रेसनं उचलला ते हेच आहे. समजा तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे, तुम्ही समजा मुंबईमध्ये मतदार आहात आणि मी कराडला मतदार आहे, तर मी तिथं बसून तुमचं नाव कट करू शकतो. इतकी भयानक यंत्रणा भाजप राबवते आणि ती राहुल गांधीने आज बाहेर काढले. आणि ते कोण करते, कुणाला काढले तिने? हे सगळे भटके विमुक्त जे आहेत, जे फिरस्ते आहेत, जे स्वतःच्या पाठीवर प्रपंचाचं बिराड घेऊन फिरत आहेत, अशा लोकांची नावं 65 लाख मतदान हे बिहारमध्ये त्यांनी या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढावा लागला. न्यायालयामध्ये गेलो, त्याच्यामध्ये लढाई सुरू झाली, वकिलांना लाखो रुपयांचा खर्च झाला, पण त्या लोकांना पुन्हा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आणलं. म्हणून तुम्ही जी प्रक्रिया म्हणताय ही प्रक्रिया नेमकी संपवतंय कोण हे पहिलं बघायला पाहिजे. भाजप संपवते, RSS संपवते. त्यांना ही जी विस्तृत भरकटलेला समाज आहे त्या समाजाला जवळ घ्यायचं नाही. त्यांना त्यांचा वास येतोय. ही जर माणसं सुधारली, शिकली, मोठी झाली, अधिकारावर बसली तर मग आमचं काय? अशा पद्धतीची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून या समाजाला एक तर सत्तेत येऊ द्यायचं नाही, आलं तर त्याला काय अधिकार ठेवायचे नाहीत. आज बघा मंत्रिमंडळामध्ये आमचे 19 मंत्री आहेत, 16 का 19 मंत्री आहेत, पण त्यांचे PA कोण नेमतंय? त्यांना अधिकार कोणी दिलाय? त्यांना काय आहे काय अधिकार स्वतःचा? जिल्ह्यामध्ये काल आम्ही परवा बघितलं
RSSच्या सूत्रसंचलनामध्ये महाराष्ट्रातले सगळे मंत्री तुमची काळी टोपी पॅन्ट आणि हातात काठी घेऊन संचलन करताना दिसली माणसं. ही कशाचं द्योतक आहे? तुम्ही भाजप प्रणित आहात, मग हे महाराष्ट्राचे मंत्री ज्यांना लोकशाही पद्धतीने निवडून दिले ते RSSचं हे काठी घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतायत. दुःख वाटतं आम्हाला. जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन निवडून आले, जे OBCच्या मतावर निवडून आले, ती माणसं आज पॅन्ट आणि हातात काठी काळी टोपी पांढरा शर्ट घालून संचलन करतायत. किती लोकशाहीची हत्या करायचं काम चालू आहे. आणि त्यांना कंपल्सरी केलं हे तुम्हाला करावं लागेल, नाहीतर मग सत्तेच्या बाहेर जावं लागेल. हा दम दिला जातोय आणि त्यांना या प्रक्रियेमध्ये आणायचं चाललंय. म्हणजे लोकशाही तुम्ही राबवताय का हुकुमशाही नवीन आणताय, ह्याचा अभ्यास करावा लागेल आम्हाला. त्याच्यावर संदर्भामध्ये बोलावं लागेल. हे कुणीतरी बोललं पाहिजे ना. आम्ही त्याच्यामध्ये आता अग्रेसर आहोत. बिलकुल सर. म्हणजे भाजपाचा आपण विषय काढला, भाजपाने किंवा संघाने जे काही समीकरण आणलं तो माधव सेना, मग याच्यामधला म्हणजे म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी, म्हणजे मुंडे, फरांदे आणि डांगे हे त्यावेळची. पण यामध्ये वंजारी किमान काहीतरी शासन आणि प्रशासनामध्ये सेटल होताना दिसतात. धनगर राजकीय प्रतिनिधित्वासाठी अजूनही भांडतायत आणि माळींचं अस्तित्व संख्या मोठी असूनही राजकारणामध्ये जाणवत नाही तितकंसं. म्हणजे हे असं तुम्हाला जाणवतं आहे का? 100% काय झालंय, माळी समाजावर थोडासा देवांचा प्रभाव जास्त आहे की आपण भक्ती केली पाहिजे. पारंपरिक त्यांचा व्यवसाय काय? शेती, फुलबागा करणं, फुलबागा करून देवाला अर्पण करणं, फुलबागा तयार करायच्या, फुलं गोळा करायच्या, हा त्यांचा व्यवसाय. मग त्यांच्या मनामध्ये आजही आहे. अनेक माळी समाजातले, मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये गेलो. माळी समाजमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या नंतर नंबर 1ला समाज कुठला असेल तर तो माळी समाज. एक त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की एक तर संघटन नाही आहे. नंबर 2 शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. नंबर 3 संघर्ष करण्याची भूमिका अजिबात नाही. फक्त त्यांचं एवढंच आहे की आम्हाला सकाळी जेवायला मिळालं, दुपारी जेवायला मिळालं, संध्याकाळी जेवायला मिळालं, पोरगं कुठंतरी मॅट्रिक झालं, कुठेतरी चांगली चर्चा, थोडासा पगाराची नोकरी मिळाली तर आमच्या देवानं भलं केलं, देवाला नवस करायला माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये जातो. आणि त्यांना हे संघर्ष हा त्यांनी बघितलाच नाही ना. संघर्ष कुणी बघितला? दलितांनी बघितला, भटक्याने बघितला, ह्याच लोकांनी संघर्ष बघितला. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा संघर्ष करून त्यांना बौद्ध धर्मामध्ये आणलं. ते कशासाठी आणलं? हा संघर्ष माळी समाजाला बघता आला नाही. त्यांना काय झालं, गावाच्या मध्ये घर, त्यामुळे सगळ्या समाजाशी गावाशी संबंध, त्यामुळे मग कशाला संबंध बिघडून द्यायचा, सगळ्यांच्या बरोबर चांगलं राहायचं, प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं, फुलं द्यायची, आपला पोटाचा उदरनिर्वाह करायचा. आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही म्हणताय ते चॅलेंज माझ्यासमोर आहे. आणि मी राज्यस्तरीय माळी महासंघ, माझी स्वतःची वेगळी संघटना मी तयार केलेली आहे. त्याच्याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जवळजवळ 36 जिल्ह्यापैकी जवळजवळ 20-22 जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष आम्ही केलेले आहेत, राज्य कार्यकारिणी केलेले आहेत. 2 अधिवेशनं झाली आमची, एक कोल्हापूरला झालं, एक कराडला झालं. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माळी समाज एकत्रित आणायचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी नुसतं OBCचंच काम करतोय असं नाही. जो भरकटलेला माळी समाज आहे, जो वेगवेगळ्या दिशेनं भरकटलेला आहे, वेगवेगळ्या विचारानं तिकडे गेलेला आहे, त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये आणायचं काम मी निश्चितपणानं करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याला मला यश येते, हळूहळू येईल पण यश येते. बिलकुल बिलकुल. आपण मगाशी हा जो विषय काढला की माळी समाजासमोर एक वैचारिक प्रेरणा, परंतु आपण जर पाहिलं की महात्मा फुलेंनी जी चळवळ उभी केली, ब्राह्मणेतर चळवळ, या चळवळीचं नेतृत्व सुरुवातीला जे जवळकरांनीही केलं. म्हणजे मराठा समाज महाराष्ट्राच्या सत्ताधारी जात समूहामध्ये जो दिसला तो फुलेंची सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ त्यांनी पुढे चालवल्यामुळे ते आले. परंतु या चळवळीची एक प्रेरणा जी खरं म्हणजे OBCमध्ये जी असायला पाहिजे. आजही महात्मा फुलेंचा पुण्यातील वाडा ओस असतो, म्हणजे तिथं वैचारिक दर्शनासाठी कोणी जात नाही. हे पण एक आव्हान आपल्याला वाटतंय का? म्हणजे 100% वाटतंय. मला सांगा, महात्मा फुल्यांचा फोटो आज दलितांच्या घरामध्ये आहे, भटक्यांच्या घरामध्ये आहे, पण तो माळी समाजामध्ये नाही आहे, OBC समाजामध्ये नाही. ही सुद्धा खंत आहेच आमची. महात्मा फुल्यांनी जगभर त्याचं नाव आहे, फॉरेनमध्ये त्यांचे पुतळे आहेत, त्यांचं वैचारिक चरित्र बाहेर विकलं जातं आहे, पुस्तकं त्यांचा आदर्श घेतला जातो आहे. आम्ही भारतरत्न द्या म्हणून या सरकारला मागं लागलो आहे. त्यांनी नको त्या लोकांना भारतरत्न दिले, त्यांना दिले त्यांचा लखलाप. पण महात्मा फुल्यांना भारतरत्न द्यावा ही मागणी कुणाची आहे? आमचीच आहे ना, OBCच आहे, माळी समाजाची आहे. पण निश्चितपणानं तुम्ही म्हणताय ते अगदी 100% खरं आहे की माळी समाज ह्या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला फेकलेला गेलेला आहे. आणि महात्मा फुलेंच्याकडं तर माळी समाजाचं बऱ्यापैकी दुर्लक्ष आहे. पण आता बघा, भुजबळ साहेब महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संघर्ष सुरू केलेला आहे.
आता अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये माळी समाज बऱ्यापैकी संघटित झालेला आहे आणि महात्मा फुलेंना मानायला लागलेला आहे. महात्मा फुलेंचे विचार ऐकायला लागला. सावित्रीबाई कोण होती, कशी होती, तिनं काय अत्याचार सहन केला, काय अन्याय सहन केला, हे आता हळूहळू बघायला माळी समाजानं सुरू केले. म्हणजे थोडीशी प्रगती व्हायला लागलेली आहे, एवढा मी दावा या ठिकाणी करू शकतो. बिलकुल. मग ते माझ्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून असेल, पण त्यांचा हळूहळू प्रगती व्हायला लागली. बिलकुल. ओबीसी सेलचं एक अध्यक्ष म्हणून तुम्ही राज्यव्यापी काम करत असताना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो एक आरक्षणाच्या वरून जो संघर्ष निर्माण झाला आहे, तर हा संघर्ष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एससी, एससी विरुद्ध एसटी, एसटी विरुद्ध बीजेटी, असं जे काही एक वातावरण निर्मितीचा जो प्रयत्न चाललेला आहे, तर एक ओबीसी समुदाय देशातला सर्वात मोठा समुदाय आहे. अशा वेळी तुमची नेमकी यावर काय भूमिका आहे? असं आहे की ओबीसीचं आरक्षण मुळात दिलं कुणी? काँग्रेसच्या कालखंडामध्ये मिळालं. हे मिळवण्यासाठी धडपडलं कोण? ओबीसी समाज धडपडला. रस्त्यावर कोण आलं? ओबीसीचे लोक आले. संघर्ष कोणी केला? ओबीसीच्या लोकांनी केला. आणि आज 19% ओबीसीना आरक्षण मिळालं. आणि वरचं जे आहे ते व्हीजेएनटीचे समाज आहेत, धनगर, वंजारी, 50% हे ह्यांना ते विभागून दिलं वरचं. आणि राहिलेलं जे आहे ते केंद्राप्रमाणे, पण केंद्राच्या लिस्टप्रमाणे हे सगळे ओबीसी आहेत. हा संघर्ष आज पेटण्याचं कारण काय? हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज त्यांना असं वाटायला लागलंय की आमचा मराठा, विशेषतः मराठा समाजाला, की आमची पोरं शिकत नाहीत, आमच्या पोरांना आरक्षण मिळत नाही, आमच्या पोरांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होते, आमचं सामाजिक नुकसान होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज मराठा समाज या ठिकाणी आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून मागणी करायला लागली. आता ती मागणी बरोबर आहे का? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट, स्वच्छ, क्लिअर सांगितलं की मराठा समाज आणि कुणबी समाज याच्यामध्ये फरक आहे. आमचा कुणब्यांना विरोध नाहीच आहे. जे ओरिजिनल कुणबे आहेत त्यांना मिळतेच आहे ना आरक्षण. पण आत्ता मराठा समाजातला जो पुढारलेला समाज आहे त्या सगळ्या लोकांनी आज कुणबीचे सर्टिफिकेट काढले. पण सामाजिक पातळीवर गावगाड्यातला कुणबी पण तो मराठा समकक्ष तो वागतो असं काही वातावरण दिसतं का? आहे ना, आहे, 100% आहे. आणि म्हणून आज जो संघर्ष निर्माण झाला त्याला हे कारण आहे, ह्या लोकांनी सगळ्यांनी आरक्षण आमचं आहे म्हणून. काँग्रेसची या संदर्भामध्ये स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे. तेलंगणा पॅटर्न प्रमाणे तुम्ही या देशाची जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय जनगणना केल्यानंतर काय होईल? या देशातला माळी किती आहे माहीत होईल, या देशातला धनगर किती आहे, या देशातला वडार किती आहे, या देशातला कुंभार किती आहे, या देशातला भटका किती आहे, या देशातला तुमचा मुस्लिम किती आहे, या देशातला ख्रिश्चन किती आहे, या देशातला कुलकर्णी, ब्राह्मण, जोशी, आपटे, सावळे हे किती आहेत, हे सगळं तयार होईल. आणि मग हे तयार झाल्यानंतर मग आम्हाला एक या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल की बाबा कुणाला किती आरक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून राहुल गांधींनी, विशेषतः काँग्रेसने हा मुद्दा उचललेला आहे की तुम्ही या देशाची जातीय जनगणना करा आणि ज्याला ज्याचं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हा मुद्दा काँग्रेसनं उचलून धरला. मग तेच आम्ही परवा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. मी त्या बैठकीला होतो. आमचे भुजबळ साहेब होते, विजय वडेट्टीवार होते, पंकजा मुंडे होते. पंकजा मुंडेला तर बोलून दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी. थांबा, बोलू नका तुम्ही, काय अन्याय चाललाय. गोपीनाथ मुंडेची ती पोरगी आहे ज्या गोपीनाथ मुंडेनं भाजप पाक रसा खाली ग्रामीण भागामध्ये पोचवला, त्या मुलीला तरी थांबा, बोलू नका, मुख्यमंत्री थांबवतो. पण विजय वडेट्टीवारला बोलायची हिंमत नाही, छगन भुजबळला बोलायची हिंमत नाही, त्यांना नाही बोलले. आम्ही बोललो सगळेजण, आम्हाला बोलायची हिंमत नाही झाली त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवणं, शुद्धपणे आमच्या तोंडाला पानं पुसली. आणि तो जो 2 तारखेचा महाभयानक GR काढलेला आहे तो GR करण्यासाठी, रद्द करण्यासाठी त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामुळं आज जो संघर्ष पेटलेला आहे हा अत्यंत कुचकामी आहे आणि हा कुणीतरी पेटवलेला आहे. आता मला सांगा, जरांग्याचं आंदोलन कुणी पेटवलं? जरांगे एवढा महाराष्ट्रातला मोठा लीडर आहे का? त्याचे एवढे साखर कारखाने आहेत का? का तो पैसा त्याला कुणी पुरवला? हे आंदोलनं कुणी भडकवली? त्याला आर्थिक मदत कुणी केली? त्याला जेवणं कुणी दिली? हे सगळं कोणी केलं? त्याच्यामध्ये सगळे सरदार आहेत ना. नाहीतर जरांग्याची काय हिंमत आहे एवढी बोलायची? आज त्याची भाषा आहे, तो दम देतो कुणाला बी, त्याच्यावर कारवाई का होत नाही? पण त्याच्यात काँग्रेसचे पण सरदार आहेत ना. आम्ही तेच म्हणतोय, आमच्यातले पण सरदार आहेत, विशेषतः राष्ट्रवादीचे जास्त सरदार आहेत. एकनाथ शिंदेने त्याला जाहीरपणाने पाठिंबा दिला. टीव्हीवरती चॅनलवर तुम्ही बघितलं असेल, काय लोक म्हणतात हा आम्हाला रोहित पवारनं सगळी मदत केली, एकनाथ शिंदेनं मदत केली. हे कुणाची नावं सांगतायत? हे कोण आहेत लोक? आणि ज्या दिवशी जरांगे उपोषणाला बसला त्या दिवशी लाठीचार्ज झाला,
तो पळून घरातनं बाहेर गेला होता, त्याला आणून कुणी बसवला रात्री, हा सगळा इतिहास तपासा ना. आणि मग हे तपासल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ह्याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे. आणि ह्या षडयंत्राच्या माध्यमातून ओबीसीची राखरांगोळी करायची, भटक्यांची राखरांगोळी करायची, सगळ्या लोकांना फसवायचं. आणि सत्ता आज मला सांगा, या आरक्षणाच्या मुद्द्यावर या गावामधला, गावगाड्यामधला जो अति मायक्रो ओबीसी आहे, नाभिक असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारे असेल, साळे असेल, कोष्टी असेल, ओबीसीतले जर जाते ह्याचं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. लोक आज भयभीत आहेत साहेब. तुम्हाला सांगायचं प्रचंड भीती निर्माण झालेली आहे की जे संघर्षाने आम्ही मिळवलं, काही लोकांनी आत्महत्या केली, पण तरी सुद्धा हे शासन त्याची दखल घेत नाही. आज त्यांनी महामंडळ केलेले आहेत, सविस्तर सांगतो तुम्हाला. महामंडळ केलेले आहेत, 20-22 महामंडळ आहेत. अध्यक्ष कोणाला आहे का? कोणालाच नाही. ब्राह्मण समाजाचं परशुराम महामंडळ केलेलं आहे, त्याला IAS अधिकारी नेमलेत, त्याला अध्यक्ष दिलाय, त्याला ऑफिस दिलंय, त्याला फंड दिलाय. आणि आमचे जे 12 बलुतेदारांचे महामंडळ आहे त्याला बसायला जागा सुद्धा नाही. मराठा समाजाचं महामंडळ केलेलं आहे, अण्णासाहेब पाटील, त्याचं ऑफिस बघा केवढं आहे, किती लाख कोटी वाटले ते पण तपासून घ्या. आणि आमच्या लोकांना बसायला जागा नाही, तिथं कामगार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आणि हे सांगतात आमचा DNA ओबीसीचा आहे काय आहे, आणि हे आमच्या लोकांना कळत नाही किंवा आम्ही तिथपर्यंत पोहोचण्यास विलंब होतोय किंवा आम्ही कमकुवत ठरतोय याची आम्हाला खंत आहे. म्हणजे सत्ताधारी जातवर्गाला असं वाटतं का की ओबीसी हा विभाजित वर्ग आहे, त्यांना एकेकाला धरून आपल्याला वापरता येतं, अशी काही माणसं? असं तसेच चाललंय, आता तीच चालू आहे परिस्थिती. आज जे आंदोलन चालू आहेत, मला सांगा, धनगरांचं आंदोलन चालू आहे, कोण प्रणित आहे, त्याचे नेतृत्व कोण आहेत? सगळे भाजप प्रणित आहेत, त्यांनीच चालू केलं. म्हणजे भाजपनं असं वातावरण निर्माण केलेलं आहे, विरोधकांची स्पेस सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. सत्ताधाऱ्यांचे तर काम ते करतायतच, पण विरोधकांनी जे मुद्दे उचलायला पाहिजेत ते मुद्दे त्यांनी आपल्यातलीच काही माणसं पुढे केली. म्हणजे आम्ही पुढे येऊ नये विरोधकांनी, म्हणून आमच्यातलीच काही माणसं पुढे केली आणि त्यांच्या हातात ते नेतृत्व दिलं. त्यांना पैसा पुरवला, सत्ता पुरवली, गाड्या पुरवल्या, त्यांना पोलीस संरक्षण पुरवलं, सगळं पुरवलं. आणि त्यांच्या माध्यमातून आज ही आंदोलनं भाजप प्रणित अशी आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. किती दुःखाची बाब आहे मला सांगा. कुठं फुले शाहू आंबेडकरांचे विचारांना, कुठे ह्यांनी हातात घेतलेली आंदोलनं, ही सगळी आंदोलनं ही फसवी आहेत, लोकांच्या मनामध्ये धोळफेक करणार आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या विचारानं तुम्ही जर गेला, काँग्रेसचा जो मुद्दा आहे तो जर आपण पुढे आणला, 50% मर्यादा तोडा, जात न्याय जनगणना करा आणि ज्याचा आहे त्यांना द्या. आम्ही म्हणतोय मराठ्यांना, तुम्ही म्हणताय 16%, अहो मग आम्ही म्हणतो 25% द्या त्यांना. आमचं काही म्हणणं नाही, पण आमचं घेऊ नका ना. आमचं जे तुम्ही घेताय ते घेऊ नका. जात न्याय जनगणना करा, त्यांना काय द्यायचं ते दे, ही काँग्रेसची भूमिका आहे. पण त्या भूमिकेमध्ये आम्ही येतोय असं दिसलं की भाजपने आपली रणनीती खेळायला सुरुवात केली. आमच्यातलीच माणसं फोडली, त्यांना आर्थिक ताकद दिली, त्यांना सांगितलं हे आंदोलन तुम्ही हातात घ्या. म्हणजे आम्ही जे करायला पाहिजे ते त्यांनी त्यांना करायला लावलं. आणि दोन्हीकडे सत्ताधारी पण त्यांच्याकडेच आहेत आणि विरोधकांचे आंदोलन पण त्यांनीच हँडल केलेत. म्हणजे तिथं विरोधकांना स्पेस ठेवलेली नाही. इतकी वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे कोणाचं कारस्थान आहे? हे RSSचं का? ज्याने कधी तिरंगा झेंडा आपल्या ह्याच्यामध्ये फडकवला नाही, जे तिरंग्याला मानत नाही, ती लोक सांगायला लागलेले आहेत. किती दुःखाची आणि याची बाब आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीवर काँग्रेस हे रामबाण उपाय आहे. काँग्रेस हे जबरदस्त इंजेक्शन आहे. कॅन्सर मारून टाकतो ना, तसं काँग्रेसची अवस्था आहे. पाक मारून टाकेल. जर काँग्रेस सगळे जर इथं पुढे आले तर हे जे सगळं चाललेलं जे आहे ना BJPचं, आज अडाणीला महाराष्ट्रात किती जमीन दिली साहेब, तुम्ही तपासून घ्या मीडियावाल्यांनी. धारावीची सगळी जमीन त्याला दिलेली आहे, जंगलं तोडून त्याला जमीन दिलेली जाते. काय चाललंय? विमानतळ त्याच्या ताब्यामध्ये आहेत, सगळं कन्स्ट्रक्शन त्याला दिलं जाते. आमच्या इथं कराडला एक काम दिलेलं आहे, ते काम 4 वर्षापासून चालू आहे, अजूनही ते पूर्ण आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला कामगारांनी चोप मार दिला, आंदोलन केलं, त्याचं गेट बंद केलं. कलेक्टर सगळे आले तिथं, तिने विचारलं काय झालं, ते म्हणलं मला अदानीनं पैसे दिले नाही, मी कुठले देऊ? कॉन्ट्रॅक्ट अदानीचं करणार दुसरा म्हणा, त्याला माहित पण नाही, ते इकडे बघायला बी कधी आलं नाही, त्याला पैसे दिलेले नाही, सगळे पैसे शासनाकडे घेतले आणि स्वतः वापरले. अशा पद्धतीचं ह्याने हे धंदे केलेले आहे. त्यामुळे हे एक ना एक दिवस लोकांच्या मध्ये नेपाळ सारखी क्रांती होऊ शकते, पण ती होऊ नये, पण ती होऊ शकते. आणि ती जर झाली तर या देशाचं काही खरं नाही की वाईट परिस्थिती देशामध्ये यायला लागलेली आहे. बिलकुल. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषदा असेल, महानगरपालिकाही असतील, यांच्या सोडत पण आता निघाल्या आहेत OBC आरक्षण, SC आरक्षण. या सगळ्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती दिसते आहे का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस जी म्हणजे सरकारांना वोट चोर ज्यांनी म्हटलेले
ती काँग्रेस या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी घेईल का, असं आपल्याला काही वाटतं का? नाही, असं आहे की आमच्या अनेक मिटिंगा झाल्या, पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली, आमच्या प्रांताध्यक्षांनी आमची सगळ्यांची बैठक बोलावलेली होती, विभागवार बैठका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट स्वच्छ आदेश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतील, तिथले प्रमुख पदाधिकारी असतील, तिथले आमदार खासदार MP जे कोणी असतील आमचे प्रमुख जेव्हा पदाधिकारी असतील पक्षाचे, त्यांनी एकत्र बसावं आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा. पक्षाकडून आदेश आहे की स्वतंत्र निवडणुका लढवा, पण जर जिल्हा काँग्रेस कमिटीला असं वाटत असेल की आपण कुठेतरी आघाडी करावी तर ते आघाडी करू शकतात. तसे अधिकार प्रदेश काँग्रेस कमिटीनं या ठिकाणी दिलेले आहेत. पण एक जाता जाता असं मला विचारायचं की OBC सेलचे अध्यक्ष असताना समजा सोडत ज्या निघालेल्या आहेत वेगळ्या नगर परिषद नगरपंचायत, तिथल्या उमेदवारांना ठरवण्याचं स्वातंत्र्य OBC सेलच्या अध्यक्षांना काँग्रेस अंतर्गत असेल का? हो, 100% असणार, 100% असणार, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला पार्लमेंटरी बोर्डामध्ये राज्याच्या मी आहे, जिल्ह्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्याच्यामध्ये आमचा OBCचा अध्यक्ष आहे किंवा पदाधिकारी आहे, त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसनं त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलेला आहे. आम्हाला बाजू मांडण्याचा अधिकार तिथं आहे आणि आम्ही तिथं आमची भूमिका मांडू शकतो. आणि आमच्या प्रांताध्यक्षांना सुद्धा आम्ही सांगितलं आहे किंवा अजूनही सांगणार आहे. आता आम्ही लवकरच अध्यक्षाबरोबर मिटिंग घेतोय की त्याच्यामध्ये आम्ही सांगणार आहे की ओरिजिनल OBCना तिकीट द्या. कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन जी लोक आले आहेत त्यांना अजिबात तिकीट देऊ नका, अशा पद्धतीचा आदेश प्रदेश काँग्रेसनं काढावा, अशासाठी मी आग्रही राहणार आहे. आता ते करायचं का नाही ते प्रांताध्यक्ष जे ठरवतील त्यांना सांगून बघणार, ऐकलं तर ठीक, नाहीतर मग काय शेवटी ज्या पद्धतीनं चाललंय त्या पद्धतीनं चालेल, पण मी भांडणार आहे त्यांच्यावर. बिलकुल ओरिजिनल OBCना तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये प्रांताध्यक्षांनी ठाम भूमिका घ्यावी. आणि ही आमचे आणि विशेषतः दुसरा मुद्दा, संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना तिकीट द्या. OBC आहे कधी त्याला OBCचा लॉंग फॉर्म पण माहिती नाही, फुलेशाह आंबेडकर माहिती नाही, त्याला संविधान माहिती नाही, अशा माणसाला उचलून तुम्ही जर तिथे त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तिकीट देणार असाल तर त्याही गोष्टीला आमचा विरोध आहे. तिकीट हे कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. बिलकुल ही भूमिका आमची आहे आणि ते ठामपणाने आम्ही मांडणार. काँग्रेस कल्चर किंवा काँग्रेस संस्कृती जी सर्वसमावेशक जरी असली तरी ती स्फोटक असत नाही, परंतु या संस्कृतीला एक धक्का वाटावा अशा पद्धतीची स्फोटक मुलाखत आज OBC सेलचे अध्यक्ष माननीय भानुदास माळी सर यांनी आपल्याला दिली आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आभार आहे.